गुड मॉर्निंग. आत्ता आमचा मसुरीचा दिवस संपलेला आहे. आमची टूर जवळ संपलेली आहे. आता आम्ही लागणार परत रिटर्न भोईसरसाठी. तेव्हा काही आपलं हॉटेल आहे हे बोलू शकता. एक पूर्ण आपलं हॉटेल आहे. इथं आपण स्टे केला. तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो मी, थांबा. आणि हे बघा, हा आपल्या हॉटेलच्या बाल्कनीमधून येणारा समोरचा व्ह्यू आहे. बघा किती सुंदर व्ह्यू आहे. झाडं वगैरे एकदम मस्तपैकी, खाली गाड्या चाललेल्या आहेत, वरती घाटी आहे इथे. तिकडे वरती बघा, वरच्या साईडला संपूर्ण हॉटेल्स वगैरे आहे. अख्खं मसुरीच आहे, संपूर्ण एरिया मसुरी आहे. आम्ही थोडंसं वरती मॉल रोड आहे त्या साईडला तिकडे, आम्ही थोडंसं खालच्या साईडला आहे. आणि खालच्या साईडला हे आपलं हॉटेल आहे, हॉटेल गेटवे म्हणून. तर कोणी येणार असतील ह्या साईडला मसुरीला, तर हे अतिशय उत्कृष्ट हॉटेल आहे राहण्यासाठी. आणि रिजनेबल पण आहे. साधारणतः एक 2000 ते 2500च्या आसपासचं हॉटेल आहे पर रूमला. आणि मॉल रोडच्या इथून जवळ पण आहे. आणि इथून यांची गाडी वगैरे यांची न्यायची यांची व्यवस्था पण आहे सारखं मॉल रोडला. खालती पण अशी रूम आहेत बघा, खालती रूम आहेत. ते कॉमन असतील फॅमिली त्यांनी खालती रूम घेऊ शकता, की इंडिव्हिज्युअल फॅमिली असेल तर अशी वरती रूम कोणी घेऊ शकता. तर चांगला आहे ओव्हरऑल सर्व. कोणाला असेल तर नक्की बुक करा या साईडला इकडे मसुरीला. आणि झालेलं आहे आमचा तर टूर. आता मी रिटर्न फिरायच्या मार्गावरती आहोत. चला तुम्हाला दाखवतो ब्लॉग आता पुढे. काय नाश्ता थोडासा ऑर्डर केला तो पण तुम्हाला दाखवतो. चहा नाश्ता आमचा चालू आहे सर्वांचा इकडे. सँडविच नाही, ब्रेड बटर आणि चहाचा आम्ही सुद्धा आनंद घेतो. बघा इथं मस्त हॉटेल आणि हे असं वातावरण बघा. हेच तर इकडे आहे. दुसरं अजून मसुरीला काय आहे, व्ह्यू चांगले आहेत, चांगलं वातावरण आहे, खाणं पिणं आणि रिलॅक्स करणं हे एकमेव काम इकडे असतं. सर्व लोक चहा पितात बघा. आंबेकडे जायचं चहा पिता इथे. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इथलं रूम बाजूला. चला मित्रांनो, आपण आता मसुरीला हॉटेलला आपण गाडी भरत आहे इकडे. बघा आपल्या गाडीवरती आपण सामान लावतो इकडे. ही आपली इथे आहे इनोवा क्रिस्टा. तिकडे आपली दुसरी गाडी आहे इनोवा क्रिस्टा. आपण सर्व सामान इकडे बांधायचं काम चालू आहे गाडीच्यावरती. आंबेकर साहेब धावपळ झाली इकडे. आंबेकर साहेब म्हणजे फार धावपळ झालेली आहे तिकडे. आणि खाली आपली दुसरी गाडी बघा झाली. ऑलमोस्ट सामान सगळं पॅक करून झालेलं आहे. चला बघूया आता निघायचं प्लॅनिंग आहे. आणि व्हिडिओ राहिलेला बंद आणि मी इथे गप्पा मारत बसलेलो. ठीक आहे, चला दौरा संपलेला आहे आमचा. 10 दिवस दौरा झालेला आहे सर्व. आता रिटर्न ट्रेनमध्ये तुम्हाला दाखवू काय कसं काय होतं आहे ते. बाकी चला आहे बघा, गाडी झालेली आहे फुल लोड करून इथली. आणि चला निघूया, दाखवूया. थोडंसं टाईम भेटत आम्ही जाणार आहे हरिद्वार मार्केटला. तर तुम्हाला दाखवतो हरिद्वार मार्केटला काय आहे ते. मॅडम डॉन. चला चला. काय सुंदर दृश्य आहे बघा. ॲक्च्युली मसुरी थोडंसं बॅक साईडला आहे, त्या साईडला तुम्हाला खरं दिसेल. पण तिकडे वरती त्या साईडला गेले की तुम्हाला मेन सिटी आहे. ते खाली तुम्हाला थोडंफार दिसतं इथे बघा. इथे थोडं सिटी दिसते असतं, पण खरी सिटी इथे ह्याच्या बॅक साईडला आहे. इथे मॉल रोड वगैरे वरती आहे इकडे. चला चला चला, आपला प्रवास चालू झालेला आहे हरिद्वारच्या दिशेने. आपण चाललो होतो हरिद्वारला. हरिद्वार ते बघा, हे वरती बघा, हे संपूर्ण वरती मसुरी या साईड तुम्हाला दिसते क्लिअर कट है ना. इकडून आम्हाला साधारणतः 2-2.5 तास लागणार आहेत हरिद्वार पोहोचण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, तर चला बघूया कसं आहे. आणि बघा पाठी आपली गँग तुम्हाला दाखवतो. गुड मॉर्निंग. थांबा आता, हा आता चालू झाला आहे. गुड मॉर्निंग फॅमिली. हे आंबेकर फॅमिली. आंबेकर फॅमिलीमध्ये बसलेले आहे. आप्पा पोहोचले आमचे डॉन. पाठी आज बघले जरा लोड जास्त झाला मग गाडीचं जरा आजचा जे त्रास होईल मग काय करू आम्ही. नाही हा रस्ता बघा मित्रांनो, आपला मसुरी टू हरिद्वार स्टेशनचा रस्ता. आणि ऑन द वे किती मस्त रस्ता आहे बघा. साईडला झाडं वगैरे, जंगल वगैरे एकदम मस्तपैकी आहे बघा. तुम्ही पूर्ण घनदाट जंगल आहे बाजूने. आणि इकडे प्राणी म्हटलं तिथं हत्तीचा फार वावर आहे. इथे हत्ती असतात क्रॉसिंगला वगैरे, कधी कधी हत्ती वगैरे असतात. ठीक आहे, आता आपल्याला काय बघायला मिळणार नाही. पण हा रस्ता इथून तुम्हाला समजतं की उत्तराखंड काय आहे. हे बघा संपूर्ण उत्तराखंडचा हा एरिया आहे. आम्ही इकडे मध्ये थांबलेलो आहे.
2 मिनिटासाठी ह्या उत्तराखंडच्या जंगलामध्ये. बघा तुम्ही फक्त बघू शकता काय जबरदस्त हे आहे बघा ना. झाडं किती सुंदर आहेत दिसायला, रोड किती छान आहे. उत्तराखंड खरोखर या लोकांनी देवभूमी आहे म्हणा, गव्हर्नमेंटने मेंटेनन्स चांगलं केलेलं आहे आणि लोक पण इथले खूप स्वच्छता राखणारे लोक आहेत. लोक अजिबात घाणेरडी नाही आहेत, लोक काही घाण कचरा करत नाही. तुम्ही बघू शकता इकडे संपूर्ण स्वच्छता आहे, साफसुथरा इलाका आहे. हे बघा रोड बघा किती सुंदर आहे. हे बघा एकदम प्लेन रोड मस्त आहे. हे बघा सर्व फोटोज वगैरे काढतात आपले लोक आणि छानपैकी एरिया एक नंबर एरिया. चला मित्रांनो, आपण आपल्या लास्ट जर्नीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण हरिद्वार स्टेशनला आलो आहे. बघा समोर आहे ते हरिद्वार स्टेशन आहे. आपली गाडी कुठे उभी आहे ते माहिती नाही, बघूया तर कुठे गाडी उभी आहे. हाँ ले लीजिए वहाँ पे, ये गाड़ी जाने के बाद ना. चलो उनके पीछे पीछे हे बघा स्टेशन समोर आलेलं आहे आणि इथे आपला आता प्रवास, परतीचा प्रवास इकडून चालू होणार आहे हरिद्वार स्टेशनवरून. हजरत निजामुद्दीन स्टेशनला आपण आहे इकडे. जर्नी आपली स्टार्ट झालेली आहे हरिद्वारवरून. गाडी फार हळूहळू प्रत्येक स्टॉप घेत चाललेली आहे. बघा इकडे आपण आता हजरत निजामुद्दीन आपला M2 डबा आहे आणि आपण हजरत निजामुद्दीन स्टेशनला सध्या गाडी थांबलेली आहे. गेली 5 मिनटं झाली. आता हॉर्न वाजला आहे, मला वाटतं निघते गाडी. बघूया आता कधी रखडत कधीपर्यंत गाडी जाते. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. काय खरं नाही, या गाडीचा फार स्लो कारभार असतो. या साईडला कुठे गाडी उभी आहे, हे स्टेशन आहे या साईडला हजरत निजामुद्दीन. इथे हौजीचा गेम वगैरे खेळून ट्रेनचा प्रवास आम्ही कसा बसा कापलेला आहे. चला मित्रांनो, मथुरा गाडी आलेली आहे. रात्री 9 साडेनऊ वाजलेले आहेत. हे बघा मथुरा स्टेशन आहे. बघूया आता आपला बोईस पालघरला केव्हा पोचते ती. 19020 मथुरा. लोक पडतात तिथे जेवण वगैरे हॉटेलची देऊन चालू आहे. मित्रांनो, रिटर्न जर्नी आपली चालू झालेली आहे सकाळपासून. 7 डे आहे आणि हा गुजरातमधला दाहोद नावाचं स्टेशन कुठेतरी दुपारच्या वेळेला आलेलं आहे. संध्याकाळी आमची साधारणतः मला वाटतं इथे विशाल आहे, इथे मला वाटतं संध्याकाळी साधारणतः 8-8:30पर्यंत आमची ट्रेन जाईल. इथे बघा इथे 3rd AC मध्ये आमची तिकीट आहे. इथे 3rd AC इथं बसलेलं आहे सर्व. हो गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. आता तो उठतोय अजून. आता भूक लागली का उठला असेल. इकडे बघा आपला भेळचा कार्यक्रम चालू आहे. काय काय टाकलं याच्यामध्ये, कांदा आहे, टोमॅटो आहे, कांदा टोमॅटो कैरी आपण सर्व टाकलेले आहेत. शेव आहे. तर आपला भेळचा कार्यक्रम चालू आहे इकडे ट्रेनमध्ये. चला भी है, नमकीन भी है, केक भी है. जर्नी मित्रांनो संपली आहे. काल काही कारणामुळे व्हिडिओ घेता आलेला नाही आहे, पण आम्ही घरी पोचलेलो आहे. सर्व गोष्टी सध्या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत आणि आजचा इथला ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग इथेच मी संपवत आहे. तर उद्याचा नवीन ब्लॉग आजचा आणि उद्याचा घेऊन मी उद्या सकाळी पुन्हा येतो. आजचा ब्लॉग इथेच एंड करतो मित्रांनो. चला बाय बाय. मित्रांनो, आम्ही आता घरी आलेलो आहोत. संपूर्ण काही डिटेल्स घ्यायला मिळाले नाही आहेत. तर उद्यापासून आपला ब्लॉग येणार सकाळी 12 वाजता. रात्रीचा टायमिंग कॅन्सल केलेला आहे, फार रात्री लेट होतं. त्या उद्यापासून आपला ब्लॉग सकाळी 12 वाजता बरोबर तुम्हाला बघायला मिळेल. 11-12च्या दरम्यान आपला ब्लॉग येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चलो बाय 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 बाय.